देवळा तालुक्यातील चिंचवे चौफुली ही आता अपघातांची नव्हे तर थेट मृत्यूची वाट बनली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे। झालेल्या भीषण अपघातात चिंचवे येथील रहिवासी वसंत महादू पवार वय 69 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। वसंत पवार हे घराकडे जात असताना चिंचवे येथील मुख्य चौफुलीवरील अत्यंत धोकादायक डिव्हायडर ओलांडत होते। त्याचवेळी चांदवडच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले। अपघातानंतर बराच वेळ प्रशासन किंवा तात्काळ मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नाही, त्यामुळे उपस्थित नागरिकांनीच धाव घेत मदत कार्य केले। जखमी अवस्थेत पवार यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला। हा अपघात नसून ढिसाळ रस्ता व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा थेट परिणाम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। चिंचवे चौफुलीवर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तीव्र नाराजी आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून एका कुटुंबाचा कर्ता पुरुष कायमचा हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे। वसंत पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान चिंचवे चौफुलीवरील धोकादायक रस्त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आय न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा। आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा।